जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण या ठिकाणी येऊन ठेपलाय। म्हणजेच जे महाराष्ट्रातील युवक आणि युवतींना संरक्षण सेवेमध्ये जाण्यासाठी जी सुवर्ण संधी एसपीआय आणि जीएसपीआय या शासकीय संस्थेने दिलेली आहे, परंतु आतापर्यंत फक्त मुलांचे फॉर्म भरणे चालू होते, परंतु आता मुलींचेही फॉर्म भरणे चालू झालेले आहे। तर या संदर्भातली जी जाहिरात आहे ह्या विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असते, परंतु ज्यांना वृत्तपत्र या ठिकाणी शक्य नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन तुम्हाला अपडेट्स या माध्यमातून येत राहतील। चला तर बघूया या संदर्भामध्ये मुलांसाठी जी जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो होतो, पण आतापर्यंत फक्त मुलांनाच या ठिकाणी संधी होती, आता मुलींनाही या ठिकाणी संधी मिळालेली आहे। ही जी संधी आहे ह्या मुलींसाठी, ही जे फॉर्म भरणे चालू आलेले आहे यासाठी मुलींची ही जी बॅच आहे ही तिसरी बॅच असणार आहे। म्हणजेच आतापर्यंत पहिली बॅच दुसरी बॅच ही संपलेली आहे, आता तिसरी बॅच या ठिकाणी मुलींसाठी चालू होणार आहे आणि या तिसऱ्या बॅच साठीच या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत चालणारी ही एसपीआय आणि जीएसपीआय ही जी शैक्षणिक संस्था आहे ही मुलांना 11वी-12वी सोबतच एनडीएचं पूर्ण प्रशिक्षण वगैरे देत असते। या माध्यमातून आतापर्यंत एकदम टॉपचा रिझल्ट या शासकीय संस्थेने दिलेला आहे आणि याची ही उज्ज्वल परंपरा ही चालूच अशी राहणार आहे। म्हणून जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी पदावर जाण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे। फक्त सर्वात महत्त्वाचा विषय असतो की वयोमर्यादाचा। तर या जाहिरातीमध्ये आता ती जाहिरात मी तुम्हाला शो करणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून, तरी सुद्धा जर एखाद्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जर समजत नसेल तर हा व्हिडिओ निश्चितच बघावा की या वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये वयोमर्यादा काय असते। 10वी मध्ये शिकणारा जो विद्यार्थिनी आहे त्याची जी वयोमर्यादा आहे ही 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यान या विद्यार्थ्याचा जन्म असावा। बघा काय सांगितलं याच्यामध्ये, 1 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यान त्यांचा जन्म असावा। जनरली जे विद्यार्थी 10वी मध्ये शिकतात यांचा हा डेट ऑफ बर्थ असतेच, परंतु काही विद्यार्थी हे अगोदर शाळेमध्ये टाकलेले असतात तर त्या विद्यार्थ्याचा थोडासा मिसमॅच होऊ शकतं। त्यासोबतच काही विद्यार्थ्याचं वय बसते परंतु तो 11वीला आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही। जो विद्यार्थी 2025 मध्ये मार्च एप्रिल मे 2025 ला 10वी बोर्डची एक्झाम देणारा असेल तो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। अजून जर तुम्हाला अजून काही अनेक शंका जर असतील, जे स्क्रीनवर नंबर दिलेत त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि अजून तुम्हाला या संदर्भाची तयारी आणि फिजिकल असते का मेडिकल असते का याची पात्रता काय या संपूर्ण व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला जे काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे। तरी सुद्धा जे स्क्रीनवर नंबर दिले त्याच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि याच्या तयारीला लागायचं आहे। आतापासून जर तयारी केली निश्चितच या जीएसपीआय किंवा एसपीआय मध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही। म्हणून आतापासूनच तुम्ही तयारीला लागा। आपल्या संस्थेकडनं आपल्या एसएससी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरकडनं आपली संपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतली जाते। ही तयारी लेखी आणि मुलाखत या संपूर्ण तयारीमध्ये सिंहाचा वाटा जो असतो ते असतात माजी सैनिक अधिकारी, जे संरक्षण सेवेमध्ये पूर्ण वेळ काम करून या ठिकाणी आलेले असतात। तुमच्या मार्गदर्शनाखाली कर्नल लेफ्टनंट हे जे अधिकारी आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तुमची या ठिकाणी लेखी परीक्षेची सोबतच इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी तुमची व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित या ठिकाणी होणार आहे। म्हणजे लेखीची तयारी सुद्धा आणि मुलाखतीची तयारी सुद्धा या ठिकाणी एकाच ठिकाणी तुमची होणार आहे। म्हणून सध्या ऑनलाईन लेक्चर आणि नोट्स ह्या प्रोव्हाइड केले जातात आणि ज्या वेळेस तुमची 10वीची एक्झाम संपून जाते कमीत 20 मार्च पर्यंत, या 20 मार्चला तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग व्हायचं आहे। 20 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत हे ऑनलाईन बॅच संपूर्ण या ठिकाणी ऑफलाईन बॅच आपण चालू करणार आहोत। लक्षात घ्या, 20 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत ऑफलाईन एका महिन्याची निवासी बॅच या ठिकाणी आपली असणार आहे। सोबतच याची जी काही रेसिडेन्शियल पूर्ण जो काही
कॉस्ट आहे हा पालकांना पे करायचा आहे. सोबतच याच्यामधलं पूर्ण रेसिडेन्शियल हा कोर्स असणार आहे आणि क्रॅश कोर्स असणार आहे. याच्यामध्ये सकाळचं शेड्यूल 5 वाजेपासून ते संध्याकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत पूर्ण बिझी शेड्यूल असणार आहे. म्हणून या क्षणाचा वाट न बघता तुम्ही लगेच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या अकॅडमीचं सतत तुमच्या सोबत मार्गदर्शन असणार आहे. सोबतच तुम्हाला याच्यानंतरही पुढील जे काही मार्गदर्शन आहे डिफेन्समध्ये जाण्याचं, AMC असेल, FMC असेल किंवा MES असेल किंवा SSB असेल किंवा इतर टेक्निकल एंट्री असेल, BTech एंट्री असेल, अनेक टेक्निकल एंट्री किंवा NCC स्पेशल एंट्री असेल, हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मोफत मिळणार आहे. म्हणूनच ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका. निश्चितच लगेच जॉईन व्हा. जय हिंद. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं या ठिकाणी की आताच मुलींची जाहिरात सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर या GSPIची नोटिफिकेशन निघाल्यामुळे जे विद्यार्थी या प्रतीक्षेत होते की सर GSPIची नोटिफिकेशन केव्हा निघणार आहे किंवा पालकही कमेंट्स करून या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स टाकत होते की सर GSPIची जाहिरात कधी येणार आहे. तर निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि शेवटी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुलांसाठी आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुलींसाठी नाशिक या ठिकाणी या प्रवेश परीक्षेची जी काही जाहिरात आहे ती या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. म्हणून यावर्षी ज्या विद्यार्थी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यामधून आपल्याला संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक आणि युवतींना या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत चालणारा हा एक शासकीय कोर्स आहे. 11वी 12वी सोबतच संपूर्ण वेळ NDAची तयारी करणारा हा एक मेव संकल्पना शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून ही संकल्पना पुढे नेण्यासाठी शासनाने मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी GSPI ही संकल्पना रुजवली आणि ही 3री बॅच नाशिक या ठिकाणी GSPI नावाने चालू झालेली आहे. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ जर नवीन म्हणून बघत असाल तर निश्चितच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना मला हे सांगायचं आहे की आतापर्यंत मुलांसाठीच सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी या ठिकाणी एंट्री होती, परंतु आता ही एंट्री फक्त मुलांसाठीच नव्हे तर मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी खुली झालेली आहे. म्हणून जास्तीत जास्त युवतींना सुद्धा या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. परंतु फॉर्म भरण्यापूर्वी याच्यासाठी लागणारी पात्रता काय असावी या संदर्भातही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर चला तर महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने ही जी जाहिरात आहे ही 2025ची जाहिरात असून या जाहिरातीमध्ये नमूद असं करण्यात आले की यासाठी पात्रता काय असते. तर ही पात्रता जी असणार आहे ही पात्रता म्हणजे काय असणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नंबर 1, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणजे मुलगा किंवा मुलगी ही अविवाहित असली पाहिजे किंवा असला पाहिजे. नंबर 2, महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे डोमेसाईल जी आहे ते महाराष्ट्राचं असलं पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त जे राज्य आहे कर्नाटक, या कर्नाटक राज्य हे महाराष्ट्र शेजारीच असल्याकारणानं त्यांनासुद्धा या ठिकाणी या मोजक्या जिल्ह्यांसाठी या आदिवास म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र इच्छुक केलेले आहे असे जे जिल्हे आहेत ते बिदर, बेळगावी आणि कारवार या जिल्ह्यातील रहिवासीसुद्धा या जाहिरातीमध्ये फॉर्म वगैरे भरू शकतात. तसेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो, काही पालकांचे जे काही प्रश्न असतात त्यांचा विद्यार्थी हा 11वीला असतो किंवा 12वीला असतो, परंतु जन्मतारखेमध्ये तो बसत असतो. मग अशा पालकांसाठी मला याच्यामध्ये असा उल्लेख करायचा आहे की जे विद्यार्थी या डेटमध्ये बसतात परंतु 2025ला शालांत परीक्षेमध्ये म्हणजे इयत्ता 10वीच्या बोर्डची एक्झाम तो देणारा असला पाहिजे तरच तो हा फॉर्म भरू शकतो. डेटचा इश्यू नसतो त्या ठिकाणी इश्यू असतो तो फक्त इयत्ता 10वीमध्ये शिकणारा असावा. म्हणजे जून 2025, मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात किंवा मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये 2025मध्ये बोर्डाची 10वीच्या बोर्डची एक्झाम
ला तो बसलेला पाहिजे, म्हणजे तो 11वी प्रवेश घेण्यासाठी पात्र असला पाहिजे थोडक्यात. मग अशा विद्यार्थ्यासाठी जन्मदिनांक काय आहे, तर अशा विद्यार्थ्यासाठी जन्म तारीख जी आहे 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यान यांचा जन्म असावा. बघा परत एकदा नमूद करतोय, जन्मतारखेच्या संदर्भामध्ये 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झालेला आहे असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यासाठी फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत. हे झालं फॉर्मच्या संदर्भामध्ये. परंतु आता परत या संदर्भात आपल्याला जर बोलायचं झालं तर शारीरिक पात्रता काय असणार आहे, तर शारीरिक पात्रतेच्या संदर्भामध्ये ज्या सैन्य दलात अधिकारी बनण्यासाठी दिलेले जे सर्व निकष आहे, UPSCने दिलेले जे निकष आहे त्या निकषात तो पात्र असला पाहिजे. तसेच मुलांसाठी जी काही उंची आहे ती आहे 157 सेंटीमीटर असली पाहिजे, तर मुलींसाठी कमीत कमी 152 सेंटीमीटर या ठिकाणी उंची असली पाहिजे. त्याच्यानंतर ही झाली उंची संदर्भामध्ये. तर वजनाच्या संदर्भामध्ये काय आहे, तर बघा वजन आहे 43 किलोग्रॅम, हे आहे मुलींसाठी. मुलांसाठी 47 ते 48 किलो या ठिकाणी वजन पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थीचा जे शारीरिक पात्रतामध्ये रात आंधळेपणा नसला पाहिजे, तसेच रंग आंधळेपणा नसावा, म्हणजे कलर ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तो कलर ब्लाइंडनेस नसावा. म्हणजेच मुलांसाठी या ज्या काही पात्रता आहे त्या शारीरिक पात्रताने ते पूर्ण केलेल्या पाहिजे. तसेच मुलांसाठी छाती न फुगवता ही जी आहे सेंटीमीटरमध्ये 74 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर, म्हणजे 74 आणि 5 हे 79 सेंटीमीटर या पद्धतीमध्ये ती असली पाहिजे. तसेच जे छातीच्या संदर्भामध्ये आहे तर हे मुलींसाठी जे आहे हा नियम लागू नाही आहे, ती त्यांना जी अट आहे ती शिथिल असणार आहे. म्हणजेच जे काही UPSCने ठरवलेली क्षमता आहे शारीरिक क्षमता त्याच्यामध्ये तो पात्र असला पाहिजे थोडक्यात. आता झाले शारीरिक पात्रतेच्या संदर्भामध्ये. आता जो पुढचा फॉर्म भरल्यानंतर शारीरिक पात्रता आपली त्याच्यामध्ये बसते, परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असतो ते लेखी परीक्षेचा. तर लेखी परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्या डोळ्यासमोर असतो की विद्यार्थी 10वीत आहे, तर मग याची तयारी कशी करायची. बरेच पालकांचा फोनही येतो की सर याच्यामध्ये तयारी कशी स्वरूपाची करायची. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण याच्यामध्ये जी तयारी करत असताना याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण याची तयारी करत असताना लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा 2 पद्धतीमध्ये ही पूर्ण होत असते. म्हणजे पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रातील विविध सेंटरला या ठिकाणी ही एक्झाम होत असते. मग यामधून ही जो प्रश्नपत्रिका आहे ही आहे 600 मार्काची आणि याचा जो माध्यम आहे हे इंग्रजी माध्यम असणार आहे आणि हे मार्काचे जे स्वरूप आहे हे आहे बहुस्वरूप आहे. म्हणजेच काय या ठिकाणी की बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या स्वरूपाचं असणार आहे. म्हणजेच की MCQ स्वरूपाचा प्रश्न असणार आहे. मग याच्यामध्ये डिव्हिजन जर केलं झालं तर सेक्शन A आणि सेक्शन B पेपर हा एकच असतो, पण सेक्शन A आणि सेक्शन B मध्ये हा विस्तारलेला असतो. म्हणून या संदर्भामध्ये 75 प्रश्न हे गणिताचे असतात आणि 75 प्रश्न हे सामान्य ज्ञान. मग मॅथमध्ये कोणते चॅप्टर असणार आहे आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल ॲबिलिटीमध्ये कोणता भाग असणार आहे, असे जे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर निश्चितच या संदर्भामध्ये तुम्हाला SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर ही अकॅडमी तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे. पेपरच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि मुलाखतीच्या संदर्भात सुद्धा जे स्क्रीनवर नंबर दिले त्याच्यासुद्धा तुम्ही संपर्क साधून या संदर्भात इन्क्वायरी करू शकता. तर हे झालं पेपरच्या संदर्भामध्ये. मग या योग्य उत्तराला किती मार्क असतात, तर 4 मार्क असतात. आतापर्यंत निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी नव्हती, परंतु 2 वर्षापासून निगेटिव्ह सिस्टीम चालू झालेली आहे. म्हणजेच चुकीच्या उत्तरास -1 गुण या ठिकाणी मिळतील. म्हणजेच काय तुमचा 1 मार्क या ठिकाणी मायनस होणार आहे. लेखी परीक्षा साधारणतः 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड व CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. बघा या ठिकाणी इयत्ता 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड आणि CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यामध्ये असे नमूद नाही केले की याच्यामध्ये कोणता चॅप्टर किती मार्कासाठी आहे किंवा याच्यामध्ये जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये कोणता भाग येणार आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं नाही आहे. मग अशा विद्यार्थ्यासाठी एकदम सविस्तरपणे SSC डिफेन्स अकॅडमीच्या नोट्स, क्वेश्चन पेपर जे मॉडेल आहे तेच क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर बरेचसे जे काही SPI क्वेश्चन पेपर आहेत त्या संदर्भात त्याच्या आधारावर तुम्हाला या संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपण या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तयारी कशी करायची आहे, त्यासोबतच कशी तयारी करायची आहे
त्या संदर्भात आपले ऑनलाईन लेक्चरही सध्या चालू आहेत. त्याच्यानंतर सोबत आपण नोट्स, काही बुक्स आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. सोबतच जर या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर तुमच्याकडून जर शक्य नसेल तर 10वीची एक्झाम झाल्यानंतर 1 महिन्याचा निवासी कोर्स, ज्याला आपण क्रॅश कोर्स असं नाव दिलेलं आहे, सुपर 60 नावाची एक बॅच आहे. सुपर 60ला तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता. संपूर्ण निवासी या ठिकाणी 1 महिन्याचा पूर्ण वेळ हा क्रॅश कोर्स असणार आहे. त्याचं शेड्यूलही तुम्हाला मी या ठिकाणी जे स्क्रीनवर नंबर दिले त्याच्यावर हाय करून तुम्हाला ते पूर्ण जो काही शेड्यूल आहे हे तुम्हाला माहिती पडणार आहे. तर मुलांसाठी जो फॉर्म आहे हा SPIaurangabad.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर मुलींसाठी GSPI.com म्हणजे girlsnashik.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. यासाठी परीक्षा शुल्क 450 रुपये प्लस GST वगैरे लागणार आहे, त्यासाठीची फीस. त्यानंतर हे जे फॉर्म भरत असताना तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे फीस पेड करायची नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला स्कॅनद्वारे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ते फीस तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरलेली फीस तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये रिटर्न घेणार नाहीत, हेही सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला नामंजूर जर होईल हेही लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जर फीस मागत असेल तर ती फीस तुम्हाला रिटर्न भेटणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तसेच परीक्षा शुल्कासंदर्भात झाल्यानंतर आता तुमची परीक्षा ज्या सेंटर होणार आहे ती महाराष्ट्र विविध सेंटर तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. जे स्क्रीनवर नंबर दिलेत ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. म्हणून अर्ज करताना आतापासून तुम्ही अर्ज हा भरून द्यावा, जेणेकरून काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर वेबसाईटला लोड येऊ शकतो, टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून एक अंदाजे, म्हणून आता एकदम तुम्ही वेळ न बघता 1-2 दिवसात, 4 किंवा 8 दिवसामध्ये हे जो फॉर्म आहे हा फॉर्म GSPI किंवा SPIचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि तयारीला लागायचं आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची जी शेवटची तारीख आहे शासनाची ती 28 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. जनरली पालक काय करतात, 28 फेब्रुवारी लक्षात घेतात आणि शेवटच्या दिवशी 12 वाजेपर्यंत वाट बघतात. तर तसं न करता लक्षात घ्यायचे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही वेबसाईट चालू राहणार आहे. याचीसुद्धा या ठिकाणी नमूद करायची आहे ही तारीख आणि हे टाईम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हॉल तिकीट जे असणार आहे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही तयारी करणार आहेत आपल्याकडे, तिथंच तुम्हाला या ठिकाणी नेटवरून, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून या ठिकाणी मिळणार आहेत. ही एक्झाम जी असणार आहे 20 एप्रिलला, त्या ठिकाणी त्या डाउनलोड हे 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट्स मिळणार आहेत. म्हणून 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत हे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहेत. तर परीक्षेच्या संदर्भात इतर कुठल्याही सूचनांसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटची वेबसाईट तसेच मुलींची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून जर या संदर्भात तुम्हाला ज्या ठिकाणी मार्गदर्शन लागणार आहे त्या संदर्भामध्ये जे काही स्क्रीनवर नंबर दिले, तसेच जाहिरातीच्या खाली या ठिकाणी फॉर गाईडलाईन म्हणून तुम्हाला नंबर दिले, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं, तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईनसाठी तुम्ही बॅच जॉईन करणार आहात त्या ठिकाणी SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर प्राध्यापक संचालक प्राध्यापक अंकुश शेळके सर यांच्याशी संपर्क साधावा. कारण की याच्या नावावरती अनेक लोक मार्केटमध्ये तुम्हाला फसवू शकतात. त्या रिगार्डिंग तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितच 8421661256 या नंबरवरती कॉल करून कन्फर्म करायचं आहे की आपण योग्य ते मार्गदर्शन घेतो आहे की आपली फसवणूक होते, या संदर्भामध्ये व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यायची. त्याच्यानंतर जो नंबर दिला आहे 7028027260 या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून कन्फर्म करायचं आहे की तुम्ही योग्य ठिकाणी या ठिकाणी मार्गदर्शन घेत आहेत की नाही. म्हणजेच तुम्हाला जर ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला जर या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल किंवा तयारी करायची असेल, आणि या तयारीसाठी विशेष लोक या ठिकाणी आपण आणत असतो. सैन्यातील अधिकारी लोक या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. लेखीची परीक्षा झाल्यानंतर, तयारी पूर्ण झाल्यानंतर एक पेपरच्या अगोदर ती 2 ते 3 दिवस अगोदर आपण जे संरक्षण सेवेमध्ये पूर्ण वेळ काम करून आलेले जे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुमची लेखीची आणि मुलाखतीची तयारी ही एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी होणार आहे. म्हणून तुम्ही जे काही मार्गदर्शन घेणार आहात ते SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या अकॅडमीला तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शनासाठी योग्य पर्याय निवडावा. आणि हो, तुमची जी मुलाखत होणार आहे ही मुलाखत तुमची व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका परत परत होणार नाही याची सुद्धा काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळणार आहे. म्हणून परत एकदा सांगतो पालकांसाठी
की आपली शाखा फक्त एकमेव शाखा आहे SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर. संचालक प्राध्यापक अंकुश शेळके सर यांच्याशी संपर्क तुम्ही साधायचा आहे. जर काही अडचण असेल जे स्क्रीनवर नंबर दिले त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला अजून स्क्रीनवर नंबर दिले, तसेच गुगलला किंवा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जय हिंद.